गणपती बाप्पाच्या आवडीचे आणि माझ्यासुद्धा आवडीचे गव्हाच्या पिठाचे उकडीचे मोदक खूप छान होतात हे मोदक. तर माझ्या पद्धतीने एकदा नक्की ट्राय करा. तर त्यासाठी एका कढईमध्ये 1 चमचा तूप घातलं. 1 चमचे तूप घालून झाल्यानंतर त्यामध्ये ओला नारळ 1 वाटी किसून घेतलेला घालून घेतला. तो थोडं 1 मिनिटभर परतवून घेतला. नारळ थोडासा परतवून झाल्यानंतर अर्धी वाटी गूळ त्यामध्ये घालून घेतला. तुम्ही तुमच्या गोडानुसार कमी जास्त करू शकता. त्याच्यानंतर त्यामध्ये घातली वेलची पावडर आणि साखर 1 चमचा. वेलची 3-4 आणि साखर ते मिक्सरमधून काढून घेतलेली घालून घेतली पेस्ट. त्यानंतर आपण जसं गव्हाला पीठ मळतो त्या पद्धतीने पीठ मळून घेतलं आणि छान अशा बारीक-बारीक पाऱ्या लाटून घेतल्या, पुऱ्या लाटून घेतल्या आणि मग त्यामध्ये 1 चमचा सारण घालून छान अशा कळ्या पाडून छान असा सुबक असा मोदक तयार करून घेतला आणि चाळणीला ना 1 चमचा तूप लावून असं ग्रीस करून घेतलं. त्यामुळे काय होतं मोदक चिटकले जात नाहीत. त्याच्यानंतर त्यामध्ये एक करून संपूर्ण मोदक ठेवून दिले. पाणी उकळून घेतलं आणि ते मोदक स्टीम करण्यासाठी 15 मिनटं ठेवून दिले. 15 मिनिटानंतर मोदकाला चकाकी आली की ओळखून जायचं आपले मोदक झाले. छान असे मोदक तयार आहेत.